राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही खूप छान आहोत, मस्त आहोत. तुमच्या आजी लोक पण छान आहेत, मस्त आहेत. देवाची पूजा झालेली आहे आणि आज आपल्या इथं मोगऱ्याच्या झाडाला खूप छान फुलं लागलेली आहेत. सोनचाफ्याला फुलं लागले नाही आहेत म्हणून मी सगळे फुलं भोलेनाथाला इकडं वाहिलेली आहेत आणि मस्त असं अगरबत्ती ही जी लावलेली आहे. तर नगरहून आपल्याला भेटायला काही लोक येतात दादा, आणि ते जातात आपल्या शंकर महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी. तर नेहमी माझ्या आश्रमाला येताना उदबत्ती म्हणा, काही धान्य म्हणा किंवा आपल्या आजी लोकांसाठी काही खायला द्यायचं असेल तर येतात. तर ह्या अगरबत्तीचा इतका सुंदर आणि इतका छान वास येतोय, असा घरभर पसरलाय आणि घरामध्ये पसारा पण पसरलाय. पाणी नाहीये, नळ इकडं चालूच ठेवलाय. 5 मिनिटं मोटर फक्त चालू करते, नळ चालूच ठेवलाय. बाहेरचं तर काय विचारायच नाही, झाडू ठेवायला सध्या जागा नाही, सगळं खाली पण अडचण झालेली आहे. सगळे म्हणतील छकुलीला काय करते आई? आई नटवती. तुमची छकुली नुसती छकुलीच नाहीये बाबा, छकुलीचे खूप सारे फॅन फॉलोअर आहेत आणि छकुली सुपरस्टार आहे. काय छकुली? काय म्हणतात तिकडे आल्यावर छकुलीला लोक? छकुली किती छान आहे, किती गोड आहे, किती गोड आहे. छकुलीला सगळं नटवायचं काम मी करत असते बरं. मग विचारते कोण येते ते, काय कोण नटवते? आमची आई. अरे बापरे, तुमची आई नटवती? आमची आई नटवती. हो का? मग अरे बापरे. म्हणजे छकुलीचं वय किती असेल का छकुले? किती असेल? कमीत कमी तुझं वय किती असेल? 90 असेल. बरं, 90 वय असेल. इतकं तरुण सारखं राहणं आणि खूप खुश राहणं आणि चेहऱ्यावरचं जे तिच्या तेज आहे ते फक्त तिच्या हसण्यामुळे आहे. बरोबर आहे ना छकुले? बरोबर. कशामुळे? ही जी चेहऱ्यावरचं तेज आहे ना, एकही दात नाही, पण चेहरा एकदम असा सुंदर दिसतो, गोंडस दिसतो. दात आहे असं दिसतो, दात आहे असं दिसतं. म्हणून छकुली असं नाही दिसत. कसं दिसत नाही? काही खरं नाहीये छकुली. अजून एकदा. छकुली खूपच म्हणजे आता सध्या तर खरंच सगळ्याच आजींना लक्ष्मी आजी वरती आहे आणि छकुलीला खाली आणलं होतं थोडंसं. ही साडी कशी वाटते छकुली? छान आहे. तुझ्या ह्या ब्लाऊजला ही साडी मॅचिंग झाली. कलर चांगला आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. तुला कुठला कलर आवडतो सगळ्यात? मला चांगलं आवडतं. हे पण चांगलं आहे, डायमंड कलर. बर. आणि हे जे ब्लाऊज आहे, तर एक ताई आली होती आपल्याकडे, त्या ताईने आपल्याला हे ब्लाऊज दिलं हो, होता. हो. बरोबर परफेक्ट छकुलीसाठी आणला होता, बाळीसारखा. भावलीसारखा. आणि हे साडी हा ब्लाऊज मॅचिंग झालेला आहे. हा. आणि फक्त आमच्या छकुलीला बांगड्या नाही आहेत. हे मी बांगड्या इथं आमच्याकडे येते ते झोरीन तिच्याकडे घेतलेलं आहे का नाही छकुली? एकीकडे इकडे हे. आता ती आलीच नाही बरेच दिवस झाला, आपण घेऊन येतो. हा, रंजना मॅडम आल्यात आमच्या मदतीला. काय म्हणतात रंजना मॅडम? काय नाही नाही, हिंदी बोललं तरी चालेल. रंजना चपात्या करू का म्हटले? करणार तू? हो. तू खाती तंबाखू खाल्ल्यावर कसं व्हायचं रंजना? नाही, हात धुवून आले ना साबण लावून. तोंडात तंबाखू असली ना स्वयंपाकाला चांगलं नाही वाटत रंजना ताई. बरोबर. तसलं व्यसन आता तुला कधी सुटणार आहे तुझं ते मला नाही माहिती. मी काय काम करतानाच खाते, भांडी धुणं काय बाकी किचन मध्ये असल्यावर नाही खायचं, चांगलं नाहीये कुठलीच. हे बघ, व्यसन माणसाला खाण्याचं राहावं, हो जेवण्याचं राहावं. हो बरोबर. काय आपल्याला जे आवडतंय ना ते खायचं. हो. पण व्यसन कधीच बाईनी तर करावं नाही. हा. हे बी शरीराला आजार होतो, पैसा वेस्ट होतो, डोकं ठिकाण्यावर नसतं. व्यसन एक गोष्ट नाही करत. व्यसन तुला सांगते, व्यसनाचे हजारो प्रकार आणि हजारो गोष्टी शरीरावर आपल्या लागू होते. दुगू काय म्हणतोय? काय म्हणते दुगू? काय म्हणते दुगू? लय परेशान केले दोघा तिघांनी. हा, वाट्या रिकाम्या पडल्यात. व चला आजी, रामकृष्ण हरी. काय चाललंय? टमाटे हे जरा धुवून ठेवायचे, तर टमाट्यावरती बसायल्यात माशा. नंतर धुऊया कारण पाणी नाहीये बोरला. इकडं कुकर लावलेला आहे आणि हे आंबे झालेले आहेत खराब आंबे. काय करायचे आता? फेकून द्यायचे हे. हां, सगळे आंबे घेऊन जाते बाहेर. हे टमाटे ठेवा पलीकडे सरकावून. थोडं अद्रक ते थोडंसं मला चिरून द्या. मग चला आजीचं काम असते घरातलं, म्हणजे फक्त चिराचिरी करायचं. जावावरती भजन करा,
काय हा काय बघते अजून कलावती आहे इकडं कुंभार आहे दमानी जा मावशी काठी कुठे आहे तुझी बर नेत नाही का बर बर जावा वरती लुसू काय होतंय हा सगळ्यात आधी लुसूलाच भीती वाटते माहिती का काय होतं की काय नाही की पावसाचं एवढं ठेवलंय एवढं बस झालं काय पण ही खाली ठेवले ना कलावती आपण काय करू माहिती का ह्याला एक आहे ना दगडाचं असं असं वट्टा केल्यासारखं करू मग जरी पाणी तिकडून आलं ना तर आपलं सरपण आदर कोरडं व्यवस्थित राहणार एवढ्याच आहेत गौऱ्या गौऱ्या एवढ्याच आहेत का आता संपल्या बरं झालं गौरं जायला आले मग गौरच जायच्या तर पण जायचं नाही एवढे गौरे आहेत आता ती पण वाळल्या ना 1-2 दिवसात तेवढे नाही भरून पोत्यात ठेवा वाळला की पोत्यात भरून ठेवा पद्धतच भरून ठेवले पण गौऱ्या बाहेर नाही येत नाही बरं झालं ठेवा एवढ्या आहेत आता एवढ्याच गौऱ्या आता काय आहे, पावसाळ्यात काय होतं माहिती का कलावती गौऱ्या वाय गेले ना आता हे जायला मग बरं झालं आपण सारखं जाळल्या ना गौऱ्या हा. किती तर गौऱ्यावरच स्वयंपाक केला पाऊस मग भिजल्यानं खाटे खाली गौरे पण म्हणून आता पण गाडगुड कराले हा पाऊस येत आहे ना 4 दिवसाला निघायला लागतं हे आपलं छोटं घरपूर आहे हा काय आहे हे छोटासा घर मेरा छोटासा संसार छोटं घरपूर आहे पण ते गुज लागली ना खाली उकळते माती काढते औषध पे खोकल्याचं मग एवढ्याली माती काढते बघा केवढेली एवढेली मग तिथं मी माती सारली इथं माती सारली इटा ठेवते तरी ते उकळते काय करायचं हात घालायचा नाही हात सुराखात नाही घालीत माती वाटायची फक्त हाताने नाही लोटायची नाही एखादी फळी फिळी घ्यायची हाताने कुठल्याही सुराखात कलावती कधीही हात घालायचा नाही मस्त वारं सुटले चला वरती चाललाय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ इकडचं खरंच वातावरण खूप छान आणि मस्त आहे आम्ही जिकडं राहतो तिकडचं वातावरणच खरं खूप छान आहे म्हणजे प्रदूषण मुक्त थोडंसं जरी रोप कशाचं लावलं तर खूप छान इकडे येतं निसर्गरम्य ऊन वारा पाऊस मस्त चिमण्यांचा किलबिलाट पक्ष्यांचा आवाज आणि हवा शेणाने सारवलेलं खरंच खूप छान वाटतं इकडं मस्त वाटतं आणि त्याच्याबरोबर माझे हे सगळे गोंडस लेकरं मग ही माझी गोंडस जुली मग तिकडं गोंडस लुशी मग राणू कुठे आहे राणू ॲम्ब्युलन्सवर बसले बघितलं का कुठं बसले हा सकाळी अर्धा डब्बा होता चिमण्यांचा मी दाखवलं त्यावेळेस पूर्ण डब्यातला तर तांदूळ संपलेले आहेत तर चिमण्या पण दिसणार नाही इकडं रोहितला सांगायला लागणार आहे रोहित भर म्हणून आणि तोच भरतो एक डबा कुठे गेला होती तिकडचा हा त्यांनी इथं तांदूळ टाकले सगळे पण ती इथं खायची सवय त्यांची मोडलेली आहे आणि राणू गाडीवर काय झालं राणू का ग बाई नाराज आहे पार आता तर तू गाडीवर जाऊन बसायला लागली हा राणू चल ये ग माझी सोनी ये काय झालं बाईला माझ्या मस्त हवा येते म्हणून राणूवरती बसले आणि हे चिमण्यांना तांदूळ टाकले होते पण काही चिमण्यांनी खालचे व्यवस्थित तांदूळ खाल्लेले नाही त्यांना लागली वरती बसून खायची सवय पाणी इथं सरपण संपले बऱ्यापैकी आज आले होते आपल्याकडं मी फोन केला होता म्हणजे म्हणलं कुठं आहेत मामा काय तर मामा गेले होते सुकटली लग्न सोयरीक जमवायला आता आलेत तर उन्हाचंच करत होते काम मी म्हटलं उन्हाचं नको आता त्यांचं पण वय झालं बिचाऱ्यांचं म्हटलं सकाळी लवकर फोडायचे फक्त 12 वाजेपर्यंत त्याच्यानंतर काय आपलं सरपण फोडायचं नाही दुपारचं जेवलं की खाली उतरायचं गरम होतं आपल्याला घाम फुटत आपलं खालीच बरं पडतं खालीच राहायचं आता संध्याकाळी जायचं थोडंसं देवाचं नाव घ्यायला आता सगळे देवाचं नाव घेतात ना आपण वर जायचं जायचं चला मग जय जय स्वामी पाण्याला खाली यायचं पण येते पाणी गाडीचा आवाज येतोय तर जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आईचं इथं बसून चालले आपल्या इथं खाली केलं दिवाबत्ती उदबत्ती वगैरे लावली छान छान मस्त चला चला काय चाललंय बघू वरती
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ